बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 14वा. या 14व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाला गुणातीत योग असं म्हणतात. गुणातीत योग एवढ्यासाठी म्हणतात की आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये जे गुण असतात त्याचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण याचा संपूर्ण उहापोह याच्यामध्ये आलेला आहे. सत्वगुणी लोकांची लक्षणं काय, तमोगुणी लोकांची लक्षणं काय, रजोगुणी लोकांची लक्षणं काय आहेत. सत्वगुणी लोक काय करतात, रजोगुणी लोक काय करतात, तमोगुणी लोक काय करतात, हे आपण सगळं पाहत आहोत. तसेच सत्वगुणी मनुष्य सत्वगुणात असताना त्याला जर मृत्यू आला किंवा रजोगुणी आणि तमोगुणी ते त्या त्या गुणामध्ये असताना जर त्यांना मृत्यू आला तर त्यांचं पुढं काय होतं, हा भागात आपण आज पाहणार आहोत. तर ह्या अध्याय 14व्याचे 10 श्लोक झालेले आहेत. 203 ओव्या झालेल्या आहेत आणि भाग 7 झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 8 पाहणार आहोत. पण पुढे जाण्याच्या अगोदर पाठीमागे काय झालेले आहे हे थोडक्यात आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. अध्याय 14वा गुणातीत योग या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु निवृत्तीनाथ यांची स्तुती करतात. त्यांना देवाची उपमा देतात. तुम्ही करुणेचे सागर आहात म्हणतात, दीनदयाळ आहात असं म्हणून त्यांची स्तुती करून त्यांच्याकडून हे गीता सार सांगण्याची परवानगी घेतात. श्लोक नंबर 1 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सामान्य ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यातला फरक सांगतात. श्लोक नंबर 2 मध्ये आत्मज्ञानाचं महत्व सांगतात आणि श्लोक नंबर 3 मध्ये माया आणि तिचे अपत्य याचा जन्म कसा होतो. तर भगवंताचं बीज आणि माया हे एकत्र आल्यामुळे सृष्टी निर्माण होते. याचा उहापोह आपण या श्लोक नंबर 3 मध्ये पाहिलेला आहे. आता श्लोक नंबर 4 मध्ये आपण हे पाहिलेलं आहे की जी काही सृष्टी उत्पन्न होते, भगवंताचं बीज आणि माया यांच्यापासून जी सृष्टी निर्माण होते ती 14 लक्ष योनी आहे. म्हणजे कितीतरी प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, कितीतरी आकाराचे आहेत, कितीतरी रंगाचे आहेत, कितीतरी गुणाचे आहेत. मग त्यांच्या आकारात किंवा गुणात किंवा रंगात फरक आहे म्हणून आपण असं म्हणू शकत नाही की हे भगवंतापासून उत्पत्ती झालेली आहे किंवा भगवंत याचा पिता आहे किंवा नाही, अशी शंका आपण घेऊ शकत नाही. कारण ही सगळी भगवंताचीच अपत्य आहेत. ही सगळी भगवंताचीच लेकरं आहेत. माया आणि भगवंत ते सांगताना भगवंत म्हणतात की यास्तव अर्जुना मी बाप, माया ही आई व हे जग आमचे लेकरू आहे. जग म्हणजे जगात येणारे सर्व 14 लक्ष योनी हे सगळं हे आमचं लेकरू आहे असं म्हणतात. त्यामुळं शरीराने जरी वेगळे असले, रंगाने जरी वेगवेगळे लोक जर प्राणी पक्षी असले तरी त्यांचा पिता हे भगवंतच आहेत. आता कोणत्या गुणाने कसा संबंध होतो ते ऐक असं भगवंत म्हणतात.
तर सत्व, रज आणि तमो हे 3 गुण प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे भगवंताच्या बीजापासून कुठलेही गुण उत्पन्न होत नाहीत. ही जी प्रकृती आहे की जिला माया म्हणतात, ह्या मायेपासून हे 3 गुण उत्पन्न झालेले आहेत आणि ते या देहात अविनाशी आत्म्याला बांधून टाकतात. आत्मा अविनाशी आहे, त्याचा जन्मही कधी होत नाही, मृत्यू कधी होत नाही, असा अविनाशी आत्मा आहे. पण या गुणांमुळे तो आत्मा जो आहे तो बांधला जातो. कसा बांधला जातो? नेमकं काय होतं? कुठल्या गुणांमुळे आत्मा बांधला जातो आणि कुठल्या गुणांमुळे कसा बांधला जातो याचा उहापोह यानंतर आलेला आहे. तर ज्ञानाचा स्वीकार केल्यावर जी वृत्ती वाढते तिला सत्व रजतम असे म्हणतात आणि याच सगळ्या वृत्तींनाच गुण असे म्हणतात. म्हणजे सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. आता सत्वगुण हे जीवास बंध कसा करतो ते आपण पाहिलं श्लोक नंबर 6 मध्ये. म्हणजे सत्वगुण जरी असला तरी काय होतं काय बघा, सत्वगुणी सत्वगुण जर एखाद्याच्यात जास्त असेल तर काय होतं की सत्वगुण हा ज्ञानाशी संबंधित आहे, हे कायम लक्षात ठेवा. सत्वगुण म्हणजे ज्ञान आणि सुख. तर हे जे ज्ञान आणि सुख हे एखाद्याच्यात सत्वगुणामुळे जर वाढीस गेलं तर त्याला त्याचा अहंकार होतो आणि मी ज्ञानी आहे अशा वल्गना तो करू लागतो. माझ्याप्रमाणे जगात कोणी ज्ञानी नाही अशी घमेंड बाळगतो आणि या कारणाने आत्मज्ञानापासून होणारे सुख तो दवडतो, म्हणजे त्याला ते मिळत नाही. तसेच श्लोक नंबर 7 मध्ये रजोगुण हे जीवास कसे बंध करतो ते सांगितलेलं आहे. म्हणजे बंधन कसं करतो ते सांगितलेलं आहे की रजोगुण हा जो आहे या गुणापासून जीवाचे नेहमी रंजन होते, म्हणजे मनोरंजन होते व कामवासना सदैव जागृत राहते. रजोगुण थोडा जरी मनुष्याच्या शरीरामध्ये शिरला तरी त्याला कामाच्या नादी लावतो व मनाच्या इच्छा वाऱ्याप्रमाणे वाहू लागतात. अतिशय त्याच्या मनात हे झाले की दुसरं झाले की तिसऱ्या, अशा इच्छा येत राहतात. आणि मग अग्निकुंडावर तूप जसं घातल्यानंतर भडकावं तसा याचा वज्राग्नी भडकतो. त्याला लहान मोठी वस्तू याचे भान राहत नाही आणि तो सर्वांचाच नाश करतो. त्याच्या इच्छा प्रबळ होऊन दुःखदायक गोष्टी त्याला सुखकारक वाटतात. इंद्रलोक जरी प्राप्त झाला तरी त्याची तृप्ती होत नाही, एवढ्या त्याच्या इच्छा प्रबळ होत जातात. एकानंतर दुसरी इच्छा, दुसऱ्यानंतर तिसरी इच्छा, याला तृप्तीच कधी मिळत नाही, समाधान कधीच मिळत नाही. समाधान नाही म्हणजे सुख नाही. असं हे रजोगुणाचा जीवास बंध लागतो. तसाच भाग नंबर 7 मध्ये आणि श्लोक नंबर 8 मध्ये आपण तमोगुण, म्हणजे कालच्या भागामध्ये आपण काय पाहिलं की तमोगुणामुळे काय होतं. तर तमोगुण तर अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे, हे लक्षात ठेवा. सत्वगुण म्हणजे ज्ञान, तमोगुण म्हणजे अज्ञान आणि रजोगुण म्हणजे कर्म. ज्याच्या वागणुकीमध्ये कर्म श्रेष्ठ, इच्छा श्रेष्ठ, तो रजोगुण. ज्याच्या वागणुकीमध्ये, ज्याच्या वागण्या बोलण्यामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, तो सत्वगुणी. आणि ज्याच्यामध्ये अज्ञानच भरपूर भरलेला आहे तो तमोगुणी.
मग अशी जे तमोगुणी व्यक्ती असते त्याच्यात काय असतं की दुर्लक्ष, आळस, झोप हे भरपूर असतं. मग काय होतं त्याची लक्षणं काय आहेत बघा, की या रजोगुणाच्या पडद्याने मनुष्याची व्यवहाराकडे दृष्टी मंद होऊन जाते. व्यवहार करत नाही आणि मोहरूपी रात्रीचे काळेभोर असे आभाळ जे तमोगुण अज्ञानाने वाढतो. अजून काय होतं की हा अविचारी असतो, याच्या जीवास मोह घालणारे असे हे एक अस्त्रच होतंय तमोगुण म्हणजे. आणि असे लोक देहालाच आत्मा मानतात आणि त्यांना हा तमोगुण ग्रासून टाकतो. अजून काय होतं की त्याच्या सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनाला मूढत्व आणतो व याच्या योगाने आळस येतो. हा जो तमोगुण आहे त्यानं काय होतं की इंद्रियांना जडत्व येतो, मनाला मूढत्व येतो म्हणजे मूर्ख होतो तो, आणि याच्या योगाने आळस येतो. आळस किती येतो माहितीये का, की त्याला तो नेहमी अंग मोडतो. त्याला काम करण्याची हौस म्हणजे कोणत्याही प्रकारची त्याची इच्छाशक्ती त्याच्यामध्ये राहत नाही. तो नेहमी जांभळ्या देत असतो आणि तो कायम अंथरुणावर पडून लोळून असतो. त्याला जर मारून मुटकून जबरदस्तीने एखादं काम सांगितलं तर तो क्रोधाने अगदी आंधळा होऊन जातो. ही सगळी लक्षणं जी आहेत ही तमोगुणाची लक्षणं आहेत. आता रज आणि तमगुण यापेक्षा सत्वगुण जर अधिक वाढला तेव्हा मी सुखी आहे असं तो या जीवास म्हणावयास लावतो. तो म्हणजे सत्वगुण. म्हणजे मनुष्य सुखी होतो. सत्वगुणामध्ये मनुष्य सुखी होतो हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे सत्व व रज या गुणांचा लोप होऊन जेव्हा तमाचे प्राबल्य होते म्हणजे तमोगुण ज्यावेळेस वाढतो तेव्हा साहजिकपणे प्रमाद घडून येतात. त्याचप्रमाणे सत्व व तम या दोघांना दाबून जेव्हा रजोगुण बळावतो तेव्हा काय होतं बघा, तेव्हा देहात राहणारा जो देहाचा राजा जीवात्मा त्याला कर्मा वाचून दुसरे काही एक दिसत नाही. सारखं तो कामच करतो रात्रंदिवस. बघा असे काही लोक आपल्या आजूबाजूला असतात की ऑफिस 10ला असतं पण हे घरातून 7-7:30लाच निघतात. ऑफिसमध्ये तासभर अगोदर पोहोचतात. भरपूर काम करतात. दिवसभर काम करतात. ऑफिस 6ला सुटतं. हे 8-8 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये काम करतात आणि घरी येताना सुद्धा ऑफिसमधल्या फायली घेऊन येतात. घरी आल्यावर जेवण वगैरे झालं की परत 12 वाजेपर्यंत त्या फायली बघणे, चाळणे हीच कर्म त्यांची चालू असतात. ह्याला म्हणतात रजोगुण. कायम कामात व्यस्त असतात ही लोक. याप्रमाणे 3 श्लोकांनी 3 गुणांचे निरूपण केले. आता या सत्वादी गुणांच्या वृद्धीचे लक्षण लक्षपूर्वक ऐक असं भगवंत म्हणतात अर्जुनास. बघा भगवंत अर्जुनास किती सविस्तरपणे आणि किती पद्धतशीरपणे माणसाचे 3 भाग करून, माणसाच्या वृत्तीचे गुणाचे 3 भाग करून त्याच्या लक्षणावरून माणसं कशी ओळखावीत किंवा कुठल्या गुणाचा जास्त जर प्रभाव असेल तर तो मनुष्य कसा वागू शकतो हे किती व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे बघा. आता भाग नंबर 8 आपण बघणार आहोत. या भागामध्ये 11 ते 15 असे 5 श्लोक आहेत. त्या 5 श्लोकांचा आपण पहिल्यांदा अर्थ वाचूयात आणि पुढे जाऊयात. या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी ज्ञानाचा प्रकाश पडतो. तेव्हा सत्वाची वृद्धी झाली आहे असे समजावे. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान भरपूर आहे तो सत्वगुणी आहे असं समजायला हरकत नाही. हे भरतश्रेष्ठा म्हणजे हे अर्जुना, लोभ प्रवृत्ती कर्मारंभ उच्छृंखलपणा
आणि इच्छा ही चिन्हे रजोगुणाची विशेष वृद्धी झाली असता उत्पन्न होतात. म्हणजे रजोगुण जर वाढला तर काय होतं? लोभ वाढतो, प्रवृत्ती, कर्मारंभ, उच्छृंखलपणा आणि इच्छा हे सगळे वाढत जातात. म्हणून बघा, 8 ते 38 वर्षाच्या मुलांमध्ये, 8 ते 38 वर्षांच्या माणसांमध्ये हे सगळे गुण दिसतात आपल्याला. त्याचा लोभ भरपूर असतो, नेहमी काहीतरी कामामध्ये असतात हे लोक, त्यांच्यामध्ये उच्छृंखलपणा म्हणजे उत्साह जास्त असतो आणि इच्छा भरपूर त्यांच्या असतात, इच्छाशक्ती भरपूर असते. हे झालं की ते करायचं, ते झालं की ते करायचं, अशी इच्छाशक्ती त्यांच्यामध्ये भरपूर असते. पुढं काय सांगितलं बघा, सत्वाची वृद्धी झाली असता म्हणजे सत्वगुण जर वाढले तर प्राणी मृत्यू पावला तर तो महातत्वादी असणाऱ्या जो उत्तम लोकी प्राप्त होतो. जर सत्वाची वृद्धी, सत्वगुण जर जास्त असतील आणि अशा वेळी जर त्याला मृत्यू आला तर त्याचं काय होतं? तर तो महातत्वादी असणाऱ्या जो उत्तम लोक ते त्याला प्राप्त होतात. त्या उत्तम लोकप्रत म्हणजे ब्रह्मलोकप्रत जातो, म्हणजे ब्रह्माच्या जवळ जातो तो. आणि बघा, म्हणजे ब्रह्माच्या जवळ जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे सत्वगुण आहे. म्हणजे ज्ञान प्राप्ती करून घ्यायचं. पाठीमागच्या श्लोकात आपण पाहिलेलं आहे किंवा या 14व्या अध्यायात सुद्धा आपण 6व्या किंवा 7व्या श्लोकात वाटतं 3ऱ्या का 4थ्या श्लोकात आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस आत्मज्ञान होतं म्हणजेच ज्ञान होतं त्याच वेळेस त्याला मोक्ष मिळतो, म्हणजे भगवंताची प्राप्ती होते. तेच इथं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस सत्वगुण वाढतो त्यावेळेस त्याला तो ब्रह्मलोकप्रत जातो. आणि रजोगुणाची वृद्धी झाली असता जर प्राण्याचा मृत्यू झाला तर कर्माच्या ठायी आसक्त ते जन त्यामध्ये तो जन्म पावतो. म्हणजे परत त्याला पुढच्या जन्मी सुद्धा तो रजोगुणीच होऊन जन्मास येतो. म्हणजे कर्माच्या ठायी आसक्त असणाऱ्या लोक असे जे जन आहे त्यामध्ये त्याचा जन्म होतो. आणि आता तमोगुणची वृद्धी झाली आणि त्याचा जर मृत्यू झाला तर काय होतं बघा, की तमोगुणाची वृद्धी झाली असता आणि जर त्याला मृत्यू पावला तर तो पशु इत्यादी मूढ योनीमध्ये जन्म पावतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे पशु आहेत, कुत्रा आहे, डुक्कर आहे, गाढव आहे, गाय आहे, बैल आहे, हत्ती आहे, घोडा आहे, यांनी हे पाठीमागच्या जन्मात कोण असतात? कुठला गुण त्यांच्यात जास्त असतो? तर तमोगुण जास्त असतो. म्हणून त्यांना अशा प्राणी योनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागतो. आता आपण ओव्या वाचूयात आणि हे सगळं नीट लक्षात घेऊयात. ओवी नंबर 204 पासून आपण पुढे जात आहोत. रजतमा विजये सत्वगा देही इहे वाढता चिन्हे तिये ऐसी होती जे प्रज्ञा अंगुलीकडे न समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे वृत्ती जैसी सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करकरणी होती डोळे. हे पहा, रज व तम या गुणांना जिंकून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो, रजोगुण आणि तमोगुणापेक्षाही सत्वगुण ज्यावेळेस प्रबळ बनतो आणि हा देहात वाढतो तेव्हा जी लक्षणं होतात ती अशी आहेत. आता ही लक्षणं आपण वाचूयात. वसंत ऋतूमध्ये कमले फुलल्यावर त्यांचा वास जसा चहूकडे पसरतो त्याप्रमाणे ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून बाहेर निघते. म्हणजे असे जे लोक असतात त्यांना भरपूर ज्ञान मिळतं. हे ज्ञानी लोक असतात. कुठले? जे सत्वगुणी लोक असतात ते. सर्व इंद्रियांमध्ये विवेक अगदी राबत असतो व खरोखर
हातापायांनाही डोळे येतात. सर्व इंद्रियांमध्ये विवेक राबत असतो. म्हणजे हे विवेकपूर्ण लोक असतात, विवेकाने वागतात, अक्कल हुशारीने वागतात, उगाच वेड्यासारखं काहीही करत नाही. कोणी कितीही रागवला, जोर जोरात ओरडा लागला तरी हा स्वतःचा संयम ढळू देत नाहीत. तो जरी रागवला तरी हे शांतपणे त्याला उत्तर देतात. याला सत्वगुणी लोक म्हणतात. आता पुढे आपण वाचूयात. राजहंसा पुढे चांचूचे अगरडे, तोंडी जेवी झगडे, क्षीरनिराचे तेवी दोष दोष विवेकी, इंद्रियेची होती पारखी, नियमुबारे पायकी, ओळगे तई नाईकणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जिभची गा, वाती पुढा जैसे लागे काळवसे, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नोहे. अजून काय लक्षण आहेत बघा की राजहंसापुढे दूध व पाणी मिसळून ठेवल्यावर जसा त्याचे चोचीच्या टोकाने त्या दोहोंचा निवाडा करतो. राजहंस काय करतो? त्याच्या समोर जर आपण दूध आणि पाणी मिसळून ठेवलं तर फक्त दूध पितो, पाणी तसंच खाली ठेवतो. त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियेच बऱ्या वाईट कर्माची पारख करतात व नियम हा त्यांची सेवा करतो. ही सगळी सत्वगुणाची लक्षणे आहेत बरं का. इंद्रियेच आपली बऱ्या वाईट कर्माची पारख करतात आणि नियम हा त्यांची सेवा करतो. न ऐकण्यासारख्या गोष्टी त्याचे कान ऐकतच नाहीत. बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. आपण पाठीमागच्या श्लोकामध्ये पाठीमागच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की जे ऐकू नये ते ऐकतात, करू नये ते करतात, बघू नये ते बघतात, बोलू नये ते बोलतात. हे आपण पाहिलेलं आहे. तर तेच इथं आलेलं आहे की आपली इंद्रियच अशा पद्धतीनं तयार झालेली असतात की जे ऐकू नये ते ऐकतच नाही ते. म्हणजे जर कोणी काही शिव्या देत असेल, आजूबाजूला एकमेकांना शिव्या देत असेल, वाईट गोष्टीचं प्लॅनिंग करत असतील, चोरी कशी करायची वगैरे वगैरे प्लॅनिंग करत असेल तर हे लोक ते ऐकतच नाहीत. त्यांचे कान ते ऐकतच नाहीत. त्यांचे कान काय ऐकतात? मग चांगल्या गोष्टी फक्त ऐकतात. म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला जर कोण असं वाईट गोष्टी बोलत असतील, शिव्या देत असतील, वाईट गोष्टीचं प्लॅनिंग करत असतील आणि डाव्या बाजूला समजा मंत्रोच्चार सुरू असेल, गणपतीची आरती सुरू असेल किंवा या समाजाचं कल्याण कसं होईल, झाडं कशी मोठी करायची वगैरे चांगल्या गोष्टीच्या बाबतीत जर कोण बोलत असतील तर हे संपूर्ण लक्ष डावीकडे देतात आणि चांगल्या गोष्टीचं ग्रहण करतात आणि ह्या ज्या वाईट गोष्टी तिकडे आपोआप दुर्लक्ष करतात. हे त्यांच्या कानाला, त्यांच्या शरीराला, त्यांच्या इंद्रियाला हे संस्कारच ऑटोमॅटिक झालेले असतात. सवयच तशी लागलेली असते. नवे आपण जर सत्वगुणी बनायचं असेल तर आपल्याला हेच करायचं आहे. वाईट गोष्टी ऐकायच्याच नाहीत, वाईट गोष्टी बघायच्याच नाहीत, वाईट गोष्टीचं आचरण करायचंच नाही. बाय डिफॉल्ट आपल्या इंद्रियांनी चांगल्याच गोष्टी करायला हव्यात. कितीतरी योनीतून जाऊन आपल्याला हा मनुष्य जन्म मिळतो, ते हे सगळं वाईट करण्यासाठी आहे का? कानानं वाईट ऐकण्यामध्ये आपण आपला वेळ का घालवायचा? त्यापेक्षा चांगलं ऐका. डोळ्यांनी वाईट बघण्यासाठी डोळे कशाला वाया घालवायचे? तो वेळ कशाला वाया घालवायचा? एवढी चांगली दृष्टी दिलेली आहे, ते चांगलं बघण्यासाठी आहे, चांगलं बघा.
वाणी दिलेली आहे आपल्याला. फक्त मनुष्य हा एकच आहे की ज्याला वाणी दिलेली आहे. त्या वाणीचा योग्य वापर व्हायला हवा, ना की इतरांना वाईट बोलण्यासाठी, इतरांच्या चाड्या लावण्यासाठी, इतरांचे दोष दुसऱ्याला सांगण्यासाठी वाणीचा उपयोग नाही करायचा. अशी ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस गप्प बसायचं, काहीच बोलायचं नाही. आपली वाणी दूषित करायची नाही, आपले कान दूषित करायचे नाहीत, आपली दृष्टी दूषित करायची नाही. या सगळ्या वाईट गोष्टींनी आपली दृष्टी दूषित होत असते, ती करायचीच नाही. चांगलं ऐकायचं, चांगलं बोलायचं, चांगलं बघायचं, चांगलं वागायचं. इथं तेच सांगितलेलं आहे. काय बघा, की इंद्रिय जे असतात तेच चांगल्या कर्माची पारख करतात, चांगल्या वाईट कर्माची पारख करतात. न ऐकण्यासारख्या गोष्टी त्यांचे कान ऐकतच नाहीत. एवढं ट्रेन झालेले असतात कान, एवढे तयार झालेले असतात की वाईट गोष्टी ऐकतच नाहीत. न पाहण्यासारख्या वस्तू त्यांचे डोळे पाहतच नाहीत, वाईट गोष्टी पाहतच नाहीत. जे भाषण बोलू नये ते त्यांची जीभच बोलत नाही. जे बोलायचं नाही ते त्यांची जीभ कधी बोलतच नाही, भाषणच बोलत नाही. बघा, असं झालं तर किती चांगलं होईल. आणि हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. आपले इंद्रिय आपल्या नकळत ह्या सगळ्या गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतात. त्यासाठी मनाला रोज संस्कारित करायला हवं, दृढ निश्चय करायला हवेत. असे ज्यातून ज्ञान मिळतं असे ग्रंथ वाचायला हवेत, की ज्यातून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळतं. आणि नकळत बघा, अशी अशी पुस्तकं वाचली, असे ग्रंथ वाचले की आपली मनोवृत्ती हळूहळू हळूहळू सत्वगुणाकडे आपोआप आकृष्ट होते. आपण आपोआप सत्वगुणी होत जातो. आपोआप आपले कान वाईट ऐकायचं बंद करतात, आपोआप आपले डोळे वाईट बघायचं बंद करतात, आपोआप आपली वाणी सुद्धा शुद्धतेकडे जाते, वाईट गोष्टी बोलत नाही. आपली जीभ आपण का दूषित करायची, आपले कान आपण का दूषित करायचे, डोळे आपण का दूषित करायचे, करायचे नाहीत. त्यासाठी असे ग्रंथ वाचणं आवश्यक आहे. काळोख जसा दिव्यासमोर न येता नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्यांची इंद्रियच त्यांच्या समोर निषिद्ध कर्मे येऊ देत नाहीत. इंद्रियच अशा पद्धतीने वागतात की जे निषिद्ध कर्म आहेत ते त्यांच्या समोर येऊच देत नाहीत. जसं काळोख दिव्यासमोर येऊ येऊ शकत नाही, दिवा जिथे तिथून काळोख नाहीसा होतो, त्याचप्रमाणे हे जी इंद्रिय आहेत ते निषिद्ध कर्मे होऊच देत नाहीत. किती किती सुंदर विचार आहेत बघा. हे सगळं घेण्यासारखं आहे. हे आपल्या मनामध्ये ठासून भरण्याच्या गोष्टी आहेत ह्या. रात्री झोपताना याचा विचार करत करत झोपण्याच्या गोष्टी आहेत ह्या. याचं मनन करावं अशा गोष्टी आहेत ह्या. म्हणजे आपण किती जरी ठरवलं की मी चांगलं बघणार, मी चांगलं बोलणार, चांगलं ऐकणार, आणि त्याचं जर मनन नसेल, वारंवार जर आपण ते घोकत नाही राहिलो, तर आज पाठ उद्या सपाट असं होतं. म्हणजे उद्या आपण त्या गोष्टी, निम्म्या गोष्टी विसरून गेलेलो असतो. म्हणून चांगल्या गोष्टीचं काही मनन करायचं, रात्री झोपताना आठवायचं, सकाळी उठल्या उठल्या त्या गोष्टी आठवून बघायच्या आणि मनाला ठणकावून सांगायचं की तुला आज आणि इथून पुढं चांगलंच वागायचं आहे, चांगलं बघायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं बोलायचं आहे. त्याशिवाय इंद्रियांना वळण पडत नाही. आणि एकदा इंद्रियांना वळण पडलं की ते इंद्रिय काय करतात बघा, इथे सांगितलेलं की ते इंद्रियच त्यांच्या समोर निषिद्ध कर्म येऊ देत नाही. त्यासाठी थोडेसे आपल्याला प्रयत्न करायला हवेत. प्रयत्न काय करायचे ते आत्ताच सांगितलं. रात्री झोपताना मनन करायचं, आठवायचं, सकाळी उठलं की परत आठवायचं, स्वतःला ठणकावून सांगायचं
की माझ्याकडून कुठलीही वाईट गोष्ट घडणार नाही, वाईट मी बोलणार नाही, वाईट ऐकणार नाही, वाईट बघणार नाही, हे ठणकावून सांगायचं आणि हे एकदा नाही रोज सांगायचं. तरच त्या गोष्टी होतात, अन्यथा होत नाहीत. नाहीतर नुसते असे ग्रंथ ऐकायचे, चांगलं कानाला वाटतं म्हणून ऐकायचं, गोड वाटतं म्हणून ऐकायचं आणि सोडून न द्यायचं, याचा काही उपयोग नाहीये. तुम्ही ग्रंथ किती वाचले यापेक्षा त्या ग्रंथांचा ज्ञानानं तुमच्यात किती बदल झालेला आहे हे महत्वाचं आहे. नाहीतर एखाद्यानं कितीतरी ग्रंथ सगळं पांडित्य असतं त्याच्यासमोर, पण व्यवहार त्याचा चुकीचा असतो. वाईट गोष्टी बघत असतो, वाईट गोष्टी ऐकत असतो, शिव्या शाप देत असतो, वाणीचा दुरुपयोग करत असतो. त्याचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा एवढा एकच श्लोक वाचावा जो आपण वाचत आहोत. 11 ते 15 हे जे एवढेच श्लोक वाचावेत आणि त्याचंच मनन जरी केलं आणि ते जर आपल्या अंगामध्ये भिनलं, आपल्या इंद्रियांना चांगलं बघण्याची, चांगलं वागण्याची, चांगलं डोळे बघण्याची, चांगलं ऐकण्याची, वाणी शुद्ध ठेवण्याची जर सवय लागली तरी सार्थक झालं म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही ऐकता किती यापेक्षा आचरणात किती आणता हे महत्वाचं आहे. आचरण महत्वाचं आहे. नुसतं ऐकणं, म्हणतात ना ऐकून फक्त ऐकून पुण्य लागतं. नाही 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 नाही, ती ऐकण्याची सवय लावण्यासाठी म्हटलेलं वाक्य आहे ते. मी त्यापुढचं तुम्हाला सांगतो की नुसतं ऐकायचं नाही, ते तर आचरणात आणायचं आहे. धाराध काळे महानदी उचंबळे, तैसी बुद्धी पांगळे शास्त्र जाती. अगा पुनवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी, ज्ञानी वृत्ती तैसी फाके सैंध. वासना एकवटे प्रवृत्ती वोहटे, मानस विटे विषयांवरी. एवं तत्व वाढे तै हे चिन्ह पुढे, आणि निधन ही घडे तेव्हाची जरी. का पहालेनी सुयाणे जालया पारुंगुणे, पडियंती पाहुणे स्वर्गे निया. अजून या सत्वगुणाची लक्षणं सांगितलेली आहेत, ते आपण वाचूयात. हे पहा, नदी जशी पर्जन्य काळी पाण्याने उचंबळू लागते, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो. त्याच्या म्हणजे ज्याच्या अंगी सत्वगुण आहेत त्याच्या. पाऊस पडला, भरपूर पाऊस पडला, जुलैचा महिना आहे, काय होतं? नद्यांना पूर येतो, धरणं भरून जातात. त्याचप्रमाणे हे जे सत्वगुणी लोक असतात त्यांच्या बुद्धीच्या ठिकाणी सर्व शास्त्रांचा पूर येतो, म्हणजे ज्ञानच ज्ञान. असे लोक ज्ञानी असतात. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी सर्व आकाशात चंद्राचा प्रकाश पसरतो, त्याप्रमाणे त्यांच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्यांची वृत्ती, त्यांचं वागणं बोलणं याच्यातून ज्ञान ओथंबलेलं दिसतं आपल्याला. एवढे लोक ज्ञानी असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं तर आपल्याला कळतं हा ज्ञानी मनुष्य आहे म्हणून. त्याच्या सर्व वासना नाहीतशा होऊन प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही. सगळ्या वासना नाहीशा झालेल्या असतात आणि प्रवृत्ती मार्गाकडे त्याचे मन जात नाही. त्याचप्रमाणे त्याच्या मनाला विषयांचा वीट येतो. विषयांचा वीट येतो, एवढं त्यानं मन तयार केलेलं असतं. याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणं दिसत असता जर त्याचा काळ झाला, म्हणजे असा जर सत्वगुणी मनुष्य त्याचा जर मृत्यू झाला तर काय होतं बघा. किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस होऊन सर्व सुबत्त झाली, तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला आणि अशा समयी जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत
अशी न घडणारी गोष्ट घडल्यास जसा सर्वत्र आनंद होतो, त्याचप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती असून तिचा दानधर्म करण्याकडे विनियोग केला तर त्यापासून इहलोकी कीर्ती होऊन स्वर्गलोकाची प्राप्ती का होणार नाही, हा प्रश्न आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी हा याप्रमाणे सत्वगुण वाढून त्याची लक्षणे दिसत असता जर त्याचा काळ झाला म्हणजे तो वारला, त्याचा मृत्यू आला, किंवा दुष्काळाचे दिवस गेल्यावर उत्तम पाऊस पडून सर्व सुबत्ता झाली, दुष्काळ भोगला आपण आणि पाऊस भरपूर पडला, सुबत्ता आली, सगळं धनधान्य भरपूर आलं, तशात एखादा मोठा सण प्राप्त झाला, दिवाळी आली समजा, आणि अशा समयी जसे आपले स्वर्गातील पूर्वज पाहुणे यावेत, स्वर्गातून आपले पूर्वज पाहुणे म्हणून यावेत, अशी न घडणारी गोष्ट घडल्यास जसा सर्वत्र आनंद होतो, त्याचप्रमाणे घरात पुष्कळ संपत्ती असून तिचा दानधर्म करण्याकडे विनियोग केला तर त्यापासून इहलोकी कीर्ती होऊन स्वर्गलोकाची प्राप्ती का होणार नाही. स्वर्गलोकाची प्राप्ती होणार. ज्यावेळेस त्याचा काळ होतो म्हणजे ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. अर्जुना, अशा रीतीने आचरण असले म्हणजे म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठून असणार. अशाप्रमाणे सत्वगुणाचे जर आचरण असले तर त्याला दुसरी तोड कुठून असणार. त्याचप्रमाणे सत्वगुण वाढला असता मरणानंतर तो दुसरा कुठे जाईल. सत्वगुण वाढल्यानंतर मरणानंतर दुसरीकडे कुठे जाणार, स्वर्गातच जाणार तो. आपण एक दोन ओव्यांचे अर्थ अगोदरच पाहिलेले आहेत, त्या ओव्या आता आपण वाचूयात. मग गोमटे या तया जावळी असे धनंजया, तेवी सत्वी जाणे देहा के आथी गा. जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट, निगे सांडुनी कोपट, भोगक्षेम हे अवचटे ऐसा जो जाये, तो सत्वाचाची नवा होये, किंबहुना जन्मला हे ज्ञानियान माझी. सांगपा धनुर्धरा रावो राय पडे डोंगरा, गेलिया पुरा होय काही, ना तरी येथीचा दिवा, नेलिया सेजिया गावा, तो तेथ तरी पांडवा दीपची का. कारण उत्तम आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाणी जे शरीर ते टाकून शुद्ध सत्वगुणाला घेऊन जातो. अशा रीतीने जो देह ठेवतो तो केवळ सत्वाची मूर्तीच बनतो. हा सत्वगुणी माणूस ज्यावेळेस मृत्यू होतो त्याला त्यावेळेस तो सत्वाची मूर्ती बनतो. फार काय, पुन्हा ज्ञानात जन्म घेतो, पुन्हा ज्ञानी लोकातच त्याचा जन्म होतो. हे धनुर्धरा, राजा आपल्या गादीवर असताना जर डोंगरावर जाऊन उभा राहिला तर त्याला त्या ठिकाणी काही कमी पडते का सांग बरे. तो राजाच आहे. तो डोंगरावर गेला काय, जंगलात गेला काय, तो राजाच असतो. ना तरी येथीचा दिवा, नेलिया सेजिया गावा, तो तेथे तरी पांडवा दीपची का. तैसे ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेसी वृद्धी, तरंगावो लागे बुद्धी विवेकावरी, पै महादीप परिपाठी, विचारुनी शेवटी विचारा सकट पोटी, जिरोनी जाये. 36 37 24 25 तिन्ही निरोनी स्वभावे,
चतुर्थ जे ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जयासम तया सवे निरुपम लाहे देह. किंवा बाबा रे, एका गावाहून दुसऱ्या गावास नेलेल्या दिव्याचा उजेड जसा दोन्ही ठिकाणी सारखाच पडतो, त्याप्रमाणे सत्वगुणाची वृद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते व बुद्धी ज्ञानात तरंगू लागते. राजा आहे तो महालात असला काय, जंगलात गेला काय, डोंगरावर गेला काय, तो राजाच राहतो. तसेच दिवा जो असतो तो एका गावावरून दुसऱ्या गावात जर आपण घेऊन गेलो तर तिथं जेवढा त्या गावात दोन्ही गावात सारखाच उजेड पाडणार आहे. त्याचप्रमाणे जो सत्वगुणी बुद्धी झाल्यावर, सत्वगुणाची बुद्धी झाल्यावर ज्ञान अधिक वाढते व बुद्धी ज्ञानात तरंगू लागते, एवढं ज्ञान त्याला होतं. त्यानंतर महातत्ववाद्यांचा विचार करून तो त्या विचारासह आत्मस्वरूपात निमग्न होतो. काय होतं त्याचं? तो आत्मस्वरूपातच निमग्न होतो. 13व्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे 36 तत्वाहून 37 सांख्यमतवाद्यांप्रमाणे 24हून 25 व तिन्ही गुणाहून निराळे असे जे चौथे ब्रह्म, असे जे सर्वात उत्तम व ज्याचे त्याला ऐक्य प्राप्त झाले आहे असा देह तो धारण करतो. म्हणजे ब्रह्माच्या बरोबरीच जाऊन मिळतो, मोक्षास पावतो. तो ज्यावेळेस अशा याचा मृत्यू होतो त्यावेळेस तो मोक्षास पावतो. तर आज आपण इथंच थांबणार आहोत. उद्या म्हणजे भाग नंबर 9 मध्ये आज आपण पाहिलं की सत्वगुणी माणसाची लक्षणं पाहिली, सत्वगुणी लोकांची लक्षणं पाहिली आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर नेमकं काय होतं हे आपण पाहिलेलं आहे. आता उद्या आपण पाहणार आहोत रजोगुणी आणि तमोगुणी. हे 11 ते 15 जे श्लोक आहेत त्यातलं आपलं अगदी थोडंच झालेलं आहे, म्हणजे 225 पर्यंत ओव्या झालेत आपल्या. पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. हा आजचा भाग अतिशय महत्वाचा होता, अतिशय सुंदर होता. जणू या जगामध्ये व्यवहारामध्ये कसं वागावं याचं गाईडच आपल्या हातात दिल्यासारखं आहे. बघा, पुस्तक एक असतं, पाठ्यपुस्तक एक असतं आणि गाईड एक असतं. गाईडमध्ये सगळं सोप्या भाषेत प्रश्न उत्तर लिहून दिलेलं असतं, तेवढीच पाठ करायची आणि परीक्षेला जायचं आणि पास व्हायचं, असं पूर्वीचा आपला एक सूत्र होतं. तसं हे गाईडच आहे. काय काय सांगितलंय बघा, की जे सत्वगुणी लोक असतात त्यांची लक्षणं आपण परत वाचूयात. फार छान आहे हे, तुम्ही नीट लक्षात ठेवा, रात्री अजून एकदा आठवा. परत सांगतो की रज व तम या गुणांना जिंकून जेव्हा सत्वगुण या देहात वाढतो तेव्हा त्याची लक्षणं अशी होतात. काय कशी होतात बघा, की ज्ञान हे अंतर्यामी ओतप्रोत भरून निघते. अतिशय ज्ञानी होतात हे लोक. इंद्रियांच्या ठिकाणी विवेक वाढतो. अजून काय होतं, इंद्रिये अशा पद्धतीने वागतात की बऱ्या वाईट गोष्टींची पारख इंद्रिय स्वतःच करतात आणि न ऐकण्यासारख्या गोष्टी त्यांचे कान ऐकतच नाहीत. न पाहण्यासारख्या वस्तू त्यांचे डोळे पाहतच नाहीत. न पाहण्यासारख्या गोष्टी पाहतच नाहीत. म्हणून मी तुम्हाला मागच सांगितलं होतं, याच गोष्टीवरून किंवा असंच त्याचा अर्थ आहे असं समजून चला, की आपल्याला जर आपले मुलं संस्कारित करायचे असतील किंवा त्यांना व्यसनांपासून जर दूर ठेवायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं, तर टीव्हीवर जर असं काही सीन लागला की नाकातोंडातून धूर येतोय किंवा त्यानं बाटली तोंडाला लावलेली आहे, आपण या गोष्टीचं उच्चार सुद्धा तोंडातून करत नाही. म्हणजे जसं हे आता आलेलं आहे की आपली वाणी आपण का दूषित करायची.
त्या व्यसनांचं नाव घेऊन आपण आपली वाणी दूषित का करायची, म्हणून त्याचं नाव सुद्धा घेत नाही. मग आपण काय म्हणतो की बाटलीतलं पेय ज्यानं नशा येते किंवा नाकातोंडातून धूर येतो, याच्यावरून समजतं सगळ्याला की काय काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे आपली वाणी सुद्धा दूषित करायची नाही. तर असा ज्यावेळेस सीन टीव्हीला लागतो त्यावेळेस आपण चॅनल बदलायचा, गुपचूप चॅनल बदलून टाकायचा. मुलांना सगळं समजतं, मुलांच्या लक्षात येतं. मुलं हे कृतीतून शिकत असतात. तुम्ही त्यांना कितीही सांगा ते त्यांना समजणार नाही. तुमच्या कृतीतून त्यांच्या लक्षात येतं की आई पप्पांना हे आवडत नाही बरं का, म्हणजे ही काहीतरी वाईट गोष्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टीच्या आपण नादी लागलं नाही पाहिजे. 4थी-5वीचं मूल आहे, 5वी-6वीचं मूल आहे, नुकतंच माध्यमिक शाळेत चाललेलं असतं आणि एखादा मुलगा अशा गोष्टी बोलतो किंवा एखादी गोष्ट दाखवतो, बघ बघ हे धूर धूर निघतो यातून, याचं हे चित्र आहे किंवा ही बाटली बघ. तर त्यावेळेस अशी मुलं ते बघत नाहीत, कारण लहानपणापासून टीव्हीचा चॅनल बदललेला असतो. त्यांच्या डोक्यात त्या गोष्टींच्या विषयी तिरस्कार भरलेला असतो. हे तिरस्कार भरण्याचं काम हे पालकांचं आहे. अशा पद्धतीने मुलं संस्कारित करायचे असतात. हेच इथं सांगितलेलं आहे. सत्वगुण म्हणजे काय? तुमच्या इंद्रियांना अशी तुम्ही सवय लावायची की त्याने वाईट बघितलंच नाही पाहिजे, वाईट ऐकलंच नाही पाहिजे. आणि वाईट बोललंही नाही पाहिजे. तर अशी ही सत्वगुणाची लक्षणं आपल्यामध्ये यायला हवीत. असा सत्वगुणी मनुष्याचा जर अंत झाला, त्याचा जर मृत्यू आला, तर तो परत सत्वगुणातच जातो, ज्ञानामध्येच जातो, म्हणजेच तो ब्रह्म पद प्राप्त होतो, मोक्षास जातो. इथपर्यंत आपण आज आलेलो आहोत. आज आपण इथंच थांबणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. सत्वगुणाची लक्षणं आपल्या मनातल्या मनात आठवायचे आहेत. ज्यांचे संकल्प आहेत ते संकल्प त्यांनी अजून दृढ करायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.